मित्रांनो, जय शिवराय. आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण पाहणार आहोत इन्कम टॅक्स ॲक्टची थोडी ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि टॅक्स हा कशा पद्धतीने भारतामध्ये आला आणि टॅक्स हा आपल्याला का लागतो आणि सरकार आपल्याकडून टॅक्स का घेत असते आणि तो आपण कशा पद्धतीने भरला तर आपल्याला त्रास होऊ शकत नाही आणि इन्कम टॅक्स काय म्हणतो थोडक्यात याची आज आपण उजळणी जे इन्कम टॅक्सबद्दलची उजळणी आज आपण पाहणार आहोत. तर चला सुरू करूया आपण. सुरुवातीला आपण पाहणार आहोत आयकर कायद्याचा परिचय, त्यानंतर पाहणार आहोत आयकर प्रणालीची मूलभूत तत्वे, त्यानंतर आपण पाहणार आहोत आयकर भरत असताना आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, कुठली कुठली कागदपत्र आपण जवळ ठेवली पाहिजे, त्यानंतर आपण पाहणार आहोत की आयकर कायद्यामध्ये कोणकोणती डिडक्शन्स आपण घेऊ शकतो. संपूर्ण नाही, एक थोडक्यात, कारण एवढं संपूर्ण एका तासामध्ये आपण कव्हर नाही करू शकत. जेवढं शक्य होईल तेवढं आपण आज पूर्ण पाहणार आहोत. त्यानंतर आयकर कायद्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित आयकर भरला नाही किंवा काही कर चुकवेगिरी केली तर तुम्हाला दंड वगैरे त्यामध्ये होऊ शकतो. त्यानंतर नवीन आयकर कायदा आणि आता 1 तारखेला जो बजेट डिक्लेअर होईल त्यामध्ये काय काय येईल ते आपण पुढच्या सेशनला बघू. ओके, तर आपण आता सर्वात आधी पाहणार आहोत की इन्कम टॅक्स ही संकल्पना आली का. टॅक्स ही संकल्पना यासाठी आली की सरकार किंवा आधी राजे वगैरे जे होते यांना काय होतं की महसूल कुठून गोळा होईल. जे एखादं राज्य चालवण्यासाठी आपल्याकडे पैसा लागतो, बरोबर. तर राज्य चालवण्यासाठी पैसा मिळावा यासाठी त्यावेळेस राजे वगैरे जे होते ते वेगवेगळे प्रकारचे महसूल हे गोळा करत होते लोकांकडून. जसं शेतीवरती होता, इतर काही गोष्टी असतील त्याच्यासाठी, धंदे व्यावसायिक होतील त्यांच्यासाठी. त्याच पद्धतीने मग इंग्रज आले. इंग्रजांनीही काही प्रमाणात जास्तीची वसुली सुरू केली भारतामध्ये आणि त्यानंतर इंग्रज गेल्यानंतर आपल्याकडे इन्कम टॅक्स कायदा आपण नवीन सुधारित करून की कशा पद्धतीने आपल्याकडे टॅक्स वगैरे लागेल त्याच्यासाठीचे इन्कम टॅक्सचे वेगवेगळे स्लॅब रेट आणि इन्कम टॅक्समध्ये आरक्षण वगैरे असं कोणालाही नाही. इन्कम टॅक्समध्ये पर्सन ही संकल्पना आहे. पर्सन म्हणजे एक व्यक्तिगत व्यक्ती नसून पर्सनमध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. जसं की कंपनी असेल, पार्टनरशिप असेल, इंडिव्हिज्युअल पर्सन असेल, बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल असेल, असोसिएशन ऑफ पर्सन असेल, असे वेगवेगळे टाईप त्यांनी पर्सनमध्ये दिलेले आहेत आणि त्याचं वर्गीकरण वेगवेगळ्या पद्धतीने करून तुम्हाला त्या त्या कॅटेगरीसाठी कुठल्या रेट लागेल आणि त्याच्यावर किती पर्सेंटेज टॅक्सचे असतील हे त्याच्यामध्ये दिलेले असतात, बरोबर. आणि प्रत्येक वेळी बजेटमध्ये जे आहे ते ह्या पर्सन ह्या कॅटेगरीमध्ये असलेले वेगवेगळी जे पर्सन दिलेले आहेत त्यांच्यासाठी काही वेगवेगळ्या सुधारणा केल्या जातात. त्यांच्यासाठी असलेली नियमावली जी आहे ती बदलली जाते. ती यासाठी बदलली जाते की सरकारलाही वाटत असतं की आपल्याला टॅक्स तर मिळाला पाहिजे पण लोकांनी तो भरला देखील पाहिला पाहिजे. पण काही वेळेस काय होतंय, आता बऱ्याचशा बजेट्स वगैरे जेव्हा येईल त्याच्यानंतरही मी बजेटचा जो सेशन असेल त्यावेळेस तुम्हाला सांगेल 1 तारखेला बजेट डिक्लेअर झाल्यानंतर की काय होतं. आपल्याला बऱ्याचदा आपलं उत्पन्न किती काय याबद्दल संपूर्ण माहिती असते, पण आपण काय म्हणतो टॅक्स म्हटलं की आणि त्यातल्या त्यात इन्कम टॅक्स म्हटलं की मनात अशी भीती निर्माण होते की आपण का टॅक्स भरावा किंवा इन्कम टॅक्स आपण भरला किंवा चुकीच्या पद्धतीने जर भरला गेला तर आपल्याला किती त्रासदायक होईल. ह्या भीतीमुळे आपण काय करत असतो, कर चुकवेगिरीकडे कुठेतरी आपण मार्गक्रमण करत असतो किंवा आपल्याकडे असणारे काही असतील जे आपल्याला मित्र असतील किंवा इतर कोणी जे असतील, सल्लागार असतील, काही असतील, थोडा टॅक्स आला की नको 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 टॅक्स नाही भरायचा. टॅक्स न भरल्यामुळे तुमचं जे नुकसान होतंय ते तर तुम्हाला माहीतच नाही आणि त्या अनुषंगाने पुढे येणारे तुम्हाला जे प्रॉब्लेम्स असतील, म्हणजे समजा आज आपण एक उदाहरण घेऊ थोडक्यात की आज समजा 2024-25 आहे, बरोबर. ह्या वर्षात जर मी एखादी प्रॉपर्टी खरेदी केली,
बरोबर. आणि त्याच्यावर येणारा टॅक्स किंवा त्या संदर्भातलं इन्कम समजा दाखवून मला जर एक 100 रुपये, उदाहरण सांगतोय, एक 100 रुपये जर आपल्याला टॅक्स येत असेल आणि तो आज आपण वाचवायचा प्रयत्न केला आणि त्या प्रॉपर्टीज दाखवल्या नाही, बरोबर, तर कालांतराने काय होईल, सर्व सिस्टीम ज्या आहेत ऑनलाईन झालेल्या आहेत. जसं की तुम्ही विचार करत असताल, रेव्हेन्यू डिपार्टमेंट पूर्णपणे जे आहे ऑनलाईन झालेले आहे. तुम्ही तुमचा 7/12 ऑनलाईन पाहू शकता. त्यानंतर इतर जे रेकॉर्ड्स आहेत जमिनी संदर्भातले, प्रॉपर्टी संदर्भातले, फ्लॅट्स, घर्स या संदर्भातले सगळे रेकॉर्ड्स तुम्ही ऑनलाईन पाहू शकता. मग सर्व ऑनलाईन झालेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड देताय, बरोबर. तर ही सगळे व्यवहार तुम्ही लपवू शकत नाही आणि याचा रेकॉर्ड इन्कम टॅक्सकडे देखील त्या त्या विभागामार्फत पुरवलं जातं, बरोबर. आता ह्या जे पुरवलेलं रेकॉर्ड आहे ते इन्कम टॅक्सकडे आहे आणि तुम्ही तुमच्या रिटर्नमध्ये दाखवत नाही आहात. यावेळेस काय होतं, यामध्ये जेव्हा तफावत आढळते तर त्यावेळेस तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाकडून नोटिसेस येऊ शकतात आणि तुम्हाला त्यावर विचारणा केली जाईल की ही तुम्ही प्रॉपर्टी किंवा जे काही असेल इन्कम वगैरे का दाखवलं नाही. आता मी म्हणत होतो की दाखवलं नाही तर काय, समजा आज तुम्हाला त्यावर 100 रुपये टॅक्स येतोय आणि तुम्ही आज ते दाखवले नाहीत, बरोबर. समजा 5 वर्षांनी तुम्हाला ती प्रॉपर्टी विकावीशी वाटली किंवा चला आता ह्या प्रॉपर्टीचं चांगलं व्हॅल्युएशन झालंय, आज आपण ती विकू 5 वर्षानंतर. मग 5 वर्षानंतर काय होईल, त्यावेळेस टॅक्सचे जे नियम आहेत ते बदललेले राहतील. जे या अगोदर जे होते तुम्ही बघाल तर एक 2000 सालापासून किंवा 2000च्या आधी जे होता टॅक्स स्लॅब रेट जो होता तो वेगवेगळा होता. आज 2024-25 सुरू आहे, बरोबर. येत्या 20-25 वर्षामध्ये टॅक्समध्ये भरपूर काही बदल झालेले आहेत आणि ह्या बदलांमुळे तुमच्या काही ज्या प्रॉपर्टी ज्या दाखवलेल्या नाही आहेत त्याचं काय होईल आज, तर तुम्हाला त्याच्यावर एक्स्ट्रा टॅक्स भरावा लागेल, बरोबर. आता आपण म्हणत होतो की 100 रुपये जर टॅक्स येतोय आणि आज तो मी आज भरण्याचा किंवा टाळण्याचा प्रयत्न केला की त्या आज भरायचा नाही, जाऊ दे, इन्कम टॅक्सला कुठं माहीत पडतंय की आज माझ्याकडे ही प्रॉपर्टी आहे का नाही, आहे घेतली का नाही, काही दाखवायची नाही दाखवली, त्याचे परिणाम 5 वर्षांनी ज्यावेळेस विकाल, समजा त्या व्यक्तीला लोन घ्यायचंय किंवा कॅश घ्यायचं, कॅश ट्रान्झॅक्शनलाही लिमिट आहे, कॅश ट्रान्झॅक्शनलाही लिमिट दिलेलं आहे. त्यात वेगवेगळे सेक्शन्स दिले आहेत की कॅश ट्रान्झॅक्शन कितीपर्यंत तुम्ही करू शकता, किती नाही करू शकत. मग ह्यावेळेस झाले तुम्ही अडकले त्यामध्ये आणि ह्या अडवणुकीमुळे, अडवणूक नाही म्हणता येणार याला, इन्कम टॅक्सने तुम्ही जे कर चुकवेगिरीचे जे मार्ग शोधत होते त्याला बॅरिकेड्स कसा आणता येईल यासाठी इन्कम टॅक्स विभागाने हे सर्व सेक्शन्स जे आहेत ते आणलेले आहेत. आता तो आज तुम्ही विचार केला आणि त्यावेळेस विकली. आता त्यावेळेस विकल्यावर आज जो 100 रुपये टॅक्स येणार होता तो त्यावेळेस समजा आला 1000 रुपये. त्या व्हॅल्युएशननुसार तुमचं किती रुपयाचं नुकसान होतंय, 900 रुपयाचं, थोड्याशा कालावधीतच, बरोबर. जर आज 100 रुपये टॅक्स आणि पुन्हा त्याच्यावर दंड वगैरे ते राहील, बरोबर, आणि ती त्यावेळेस दाखवावं लागेल. पण आज दाखवल्याने तुम्हाला ती सोपी होते ना. आज दाखवा ती प्रॉपर्टी, आज जे इन्कम असेल ते दाखवा आणि पुढे रिलॅक्स राहा. तुम्हाला जोपर्यंत ती प्रॉपर्टी विकली जात नाही तोपर्यंत टेन्शन. परत इन्कम टॅक्स विभागाने जर ती कुठून तरी फाइंड आउट केली किंवा त्यांच्या सोर्सने त्यांना ती फाइंड आउट झाली, सर्व ऑनलाईन झाले, मग त्यावेळी तुम्ही कुठे अडकता, त्यावेळेस नोटीस येतील, त्याचा नोटीसचं कंप्लायन्स करा, बरोबर. त्याच्यानंतर परत टॅक्स कन्सल्टंट असतील, वकील असतील, CA असतील, त्यांना फी पेड करा, तो एक खर्च तुमचा वेगळा वाढतो. ह्या सगळ्या त्रासापासून वाचण्याकरता तुम्ही योग्य पद्धतीने आज जो टॅक्स येतोय ना तो भरा आणि टेन्शनमुक्त राहा, असं माझं म्हणणं आहे. तर आपण पाहत होतो आयकर कायदा परिचय. थोडक्यात इन्कम टॅक्स जो आहे तो सरकार का मागत असते, कारण सरकार आपल्यासाठी ज्या सोयी सुविधा करत आहेत, जसं की रस्ते झाले, इतर गोष्टी झाल्या, आपल्याला ज्या सोयी सुविधा पुरवल्या जातात, लाईट्स पुरवल्या जातात महानगरपालिकेमार्फत, इतर सोयी सुविधा जेवढ्या सगळ्या काही ज्या सरकारी यंत्रणा राबवत आहेत त्या सगळ्या कुठून राबवल्या जातात, कर संकलनातून. कर संकलन आपल्यामार्फतच केलं जातं, बरोबर. आणि आपण जे आहोत, जर आपण कर चुकवेगिरी करत असू तर आपल्याला जो मिळणारा बेनिफिट आहे ह्या यंत्रणेमार्फत तो कुठेतरी कमी होणार आहे, बरोबर.
आणि तो कमी झाल्यामुळे आपणच पुन्हा अडचणीत येणार. आपल्या सोयी सुविधांसाठी सरकार टॅक्स कलेक्ट करत आहे. मग तुम्ही काय केलं पाहिजे, योग्य टॅक्स भरला पाहिजे. आणि सरकार काही तुम्हाला बळजबरी सांगत नाही की तुम्ही हा टॅक्स भराच. सरकारने एक नियमावली आखून दिली, चौकट आखून दिलेली, त्या चौकटीच्या बाहेर तुम्ही जायचं नाही. मग आपल्याला काय करायचं आहे, आम्ही एक सेशन देखील राबवतो यावर, इन्कम टॅक्स. आणि ज्या लोकांना इन्कम टॅक्स विषयी अजून जास्त माहिती पाहिजे असेल त्यांच्यासाठी आपण फ्री सेशन देखील देतो आणि पेड सेशन देखील देतो. बरोबर. आता आपण पुढचा नेक्स्ट मुद्दा आहे की आयकर कायदा, टॅक्स. हे बघितलं आपण की टॅक्स कशासाठी सरकार गोळा करत असते. याच्यानंतर आपण पाहणार आहोत की इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स नेमकं काय करतं, इन्कम टॅक्सकडे काय काम आहे की तुमचं जे उत्पन्न आहे, बरोबर, उत्पन्न जे आहे ते तुम्ही दाखवाल त्यावरच तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. जे उत्पन्न तुम्ही स्वतःहून दाखवणार नाही त्यावर तुम्हाला टॅक्स भरायचा नाही. इन्कम टॅक्स काय करतं, आधी सुरुवातीला तुम्हाला स्वतःहून संधी आहे की समजा आता 31 मार्च 25 म्हणजे 1 एप्रिल 24 पासून जे फायनान्शियल इयर सुरू झालं तर ते संपत आहे 31 मार्च 25ला. 31 मार्च 25ला जे आर्थिक वर्ष संपलेलं आहे त्याचं मला टॅक्स रिटर्न भरायचं आहे त्याच्या पुढच्या वर्षामध्ये. बरोबर. म्हणजे 1 एप्रिल 25 पासून पुढे मला ते भरायचं आहे. तर त्या आर्थिक वर्षामध्ये मी जेवढं काही उत्पन्न कमावलेलं असेल तर त्या उत्पन्नाचं योग्य प्रकारे मी नियोजन केलं पाहिजे की माझं उत्पन्न किती, बरोबर, त्यानंतर मी त्यामध्ये घेतलेल्या ॲसेट्स किती, त्याच्यावरचं डेप्रिशिएशन किती, त्याच्यावर खर्च किती लागला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही योग्य पद्धतीने जर मेंटेन ठेवल्या, आणि प्रत्येक गोष्टी तुम्हाला मेंटेन ठेवाव्याच लागतील. याचं कारण असं आहे, जर तुम्ही ढोबळमानाने काहीतरी म्हटले की आज दाखवून द्यायचं काहीतरी, नको नको काय भरपूर आहेत आज रिटर्न भरणारे, तुम्ही बघत असाल, म्हणजे मला तर अक्षरशः हसायला येतं की पानटपरीवाल्याने सुद्धा बाहेर असं पोस्टर चिकटवलेलं असतं 3 वर्षाची ITR भरून मिळेल. अहो काय लावलंय, तुमचं टॅक्स रिटर्न आहे, तुम्ही वर्षभरात काय कमवलेलं आहे आणि त्याच्यावर योग्य तुम्हाला टॅक्स भरायचा आहे. तर मला खरं सांगा, तुम्ही पानटपरी आणि झेरॉक्सच्या दुकानावर आणि CSC सेंटरवर जे लावलेलं आहे ती लोक असतील का हो तज्ज्ञ टॅक्समध्ये, किंवा त्यांच्याकडे कोणीतरी असेल, मग ते काय करतील, द्या आमच्याकडे कागद, 2 कागद ते घेतील, आधार कार्ड पॅन कार्ड, काय भरायचं ते भरतील आणि नंतर जय श्रीराम. मग त्यावेळेस काय होईल, त्यावेळेस दंड, पेनल्टी ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला विनाकारण त्रासदायक ठरतील. त्यामुळे तुमचं कर नियोजन, उत्पन्न तुम्ही योग्य पद्धतीने दाखवलं आहे का नाही ते तुम्हाला समजलं पाहिजे. आजकाल तर असं झालेलं आहे, सरकारकडून अनुदान मिळतं आहे टॉयलेट बांधण्यासाठी, लोक ती देखील खाऊन जातात, तीही भरत नाही. काही योजना ज्या अशा आलेल्या आहेत ज्यांचा काही, म्हणजे जाऊ दे, आपला तो विषय नाही आहे, आपण टॅक्सवरच फोकस करू की टॅक्स जो घेतला जात आहे लोकांकडून त्याचं योग्य नियोजन झालं पाहिजे. आणि तुमची प्राथमिक जबाबदारी आहे भारताचा नागरिक म्हणून की तुमचं जे उत्पन्न आहे ते योग्य पद्धतीने कसं दाखवता येईल. त्याच्यासाठी योग्य पद्धतीने तुम्ही उत्पन्नाचं प्रॉफिट अँड लॉस ज्याला आपण म्हणत असतो, किंवा जे प्रोफेशनल असतील त्यांच्या बाबतीत इन्कम अँड एक्सपेंडिचर, तर तुमचं उत्पन्न किती आहे आणि त्या बाबतीतला खर्च किती आहे तो योग्य पद्धतीने दाखवला गेला पाहिजे. जो आहे ना तोच दाखवा. प्रत्येक गोष्टीचा इव्हिडन्स तुम्हाला रेकॉर्ड करायचा आहे. जर तुम्ही म्हणत असाल नाही काहीतरी दाखवून द्यायचं, आज 50 लाख रुपये खर्च टाकून दिला प्रॉफिट अँड लॉसला, आणि नंतर तो ज्यावेळेस स्क्रुटिनी लागेल, ज्यावेळेस इन्कम टॅक्स म्हणेल 50 लाखाचं उत्तर द्या, त्यावेळेस काय करणार तुम्ही, मला सांगा. 50 लाखाची बिलं जर तुमची 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर असेसमेंट लागते आहे, त्यावेळेस तुम्ही आणणार कुठून त्याचे एव्हिडन्स. तर अशा पद्धतीने चुकीच्या मार्गाने मार्गदर्शन घेऊन काम करू नका, हेच माझं म्हणणं आहे. योग्य पद्धतीने काम करा आजपासूनच. आणि तुमचा जो खर्च, समजा तुम्ही आता जे दाखवताय तो खर्च तर तुमचा झालेलाच आहे, बरोबर, पण त्याचं काय होतं, तुम्ही बिल घेत नाही. बरीच लोक म्हणतात नाही हो साहेब बिल नका घेऊ, थोडे पैसे कमी लागतील. आज बिल न घेतल्यामुळे तुमचं भविष्यातलं किती नुकसान होतंय. त्यावेळेस तो बिल देईल का तुम्हाला, त्या वर्षातलं होणार आहे का ते, कारण त्याचंही रिटर्न भरलं गेलं, मग त्याच्यात कुठे ऍडजस्ट होईल ते.
झाली मग पंचायत. त्यापेक्षा आजची पंचायत उद्यावर ढकलताय, त्यामुळे आजच योग्य पद्धतीने रिटर्न भरा आणि रिलॅक्स राहा. यानंतर आपण पाहणार आहोत करदात्यांचे प्रकार. याच्यामध्ये आपण जे पाहिलं होतं पर्सन म्हणून येतं. पर्सन हा शब्द आहे इन्कम टॅक्समध्ये. तर त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल, HUF, कंपनी, फर्म्स ह्या सर्व गोष्टी येत असतात. याच्यामध्ये कुठले आरक्षण वगैरे नसतं. आणि इंडिव्हिज्युअल जे असेल त्याच्यासाठी वेगळे स्लॅब रेट असतात. HUF साठी स्लॅब रेट आहेत, कंपनीजसाठी वेगळे स्लॅब रेट आहेत, फर्मसाठी स्लॅब रेट आहेत. बरोबर. त्यामध्ये तुम्ही इन्कम टॅक्स किती पर्सेंटेज म्हणजे किती प्रमाणात तुम्हाला भरायला येईल हे दिलेलं असतं. त्यानंतर इन्कम टॅक्स कायद्यामध्ये प्रत्येकासाठी एक नियमावली दिली. समजा तुम्ही इंडिव्हिज्युअल असाल तर तुम्ही कोणकोणते खर्च तुमच्या उत्पन्नामधून वजा घेऊ शकतात. जर तुम्ही सॅलरीड एम्प्लॉईड असाल, समजा पगारच उत्पन्न आहे फक्त, दुसरं काहीच उत्पन्न नाही, तर त्याच्यामध्ये तुम्ही कोणकोणते खर्च वजा घेऊ शकतात याचं देखील इन्कम टॅक्समध्ये दिलेलं असेल. समजा तुमची कंपनी आहे, प्रायव्हेट लिमिटेड आहे, पब्लिक लिमिटेड आहे किंवा ट्रस्ट आहे, बरोबर, धर्मदाय संस्था आहे, तर त्या बाबतीतही तुम्हाला कुठले डिडक्शन मिळतील, कुठले मिळणार नाहीत किंवा कशा पद्धतीने तुम्ही ते घेतले पाहिजेत याचं देखील प्रत्येक सविस्तर इन्कम टॅक्स कायद्यामध्ये दिलेलं असतं. पण हे आपल्याला माहीत नसल्यामुळे काय होतं, आपण कोणत्या तरी सोम्यागोम्याकडे जातो आणि थोडे पैसे वाचवायसाठी सर्व जे आहे टॅक्सच्या बाबतीतलं ते सगळं स्वाहा करून टाकतो आणि म्हणतो भरलं गेलं रिटर्न, फाईल झालं रिटर्न, बाबा माझं वेळेत फाईल झालं. असं न करता तुम्ही योग्य पद्धतीने रिटर्न भरावं. त्यानंतर आकारणी पद्धतमध्ये मी आता जसं बोललो की ज्या पद्धतीने तुम्हाला असं स्लॅब रेट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये काही बेसिक एक्झाम लिमिट दिलेलं आहे की इथपर्यंत तुम्हाला टॅक्स लागणार नाही, याच्या पुढे तुम्हाला टॅक्स लागेल. बरोबर. आणि जेवढं तुमचं बेसिक उत्पन्न जे आहे एक्झाम त्याच्या पुढे तुम्हाला रिटर्न भरणं कंपल्सरी राहील. जर तुम्ही ऐच्छिक रिटर्न भरू इच्छिता, तुमचं उत्पन्न जरी बेसिक एक्झम्पशन लिमिटपेक्षा कमी आहे तरी तुम्ही रिटर्न स्वेच्छेने भरू शकता. पण आता एक नवीन योजना आली, सरकारने काढली, लाडकी बहीण योजना, बरोबर. तर त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यात एक क्रायटेरिया, ज्यांचं उत्पन्न एक्झाम लिमिटपेक्षा जास्त असेल असं काहीतरी आहे, तर बऱ्याच महिलांनी रिटर्न भरणंच बंद केलं. आमचं उत्पन्नच नाही तेवढं, मग ती सवलत मिळणार नाही, असाही इम्पॅक्ट काही योजनांचा होतो. जसं दारिद्र्यरेषे खालील कार्ड आहे, पिवळं रेशन कार्ड आपण त्याला म्हणतो, तर त्या बाबतीतही तोच आहे. पण आता जाऊ दे, आपला तो विषय नाही. आपण आता पाहणार आहोत टॅक्स स्लॅब रेट्स बद्दलही बोललो मी. आता टॅक्स भरत असताना घ्यावयाची काळजी. समजा तुम्ही इन्कम टॅक्स आज तुम्हाला रिटर्न भरायचा आहे 31 मार्च संपल्यानंतर. त्याच्या आधी काही मोठ्या कंपनीज वगैरे जे आहेत किंवा फर्म आहेत यांना ॲडव्हान्स टॅक्स भरायचा असतो. त्यांनी तो क्वार्टरली जेव्हा त्या डेट्स आहेत टॅक्स भरण्याच्या, तर त्यावेळेस तेवढ्या पिरियडचं इन्कम कॅल्क्युलेशन करून किती टॅक्स येतोय त्याच्यावर एक अंदाजित त्यांना टॅक्स भरावायचा असतो त्या टप्प्यापर्यंतचा. आणि नंतर जो टॅक्स असतो भरलेला त्याचा त्यांना जेव्हा फायनल ते रिटर्न्स भरत असतात त्यामध्ये तो सेट ऑफ देखील मिळतो. ओके. आता आपण याच्यात पाहणार आहोत की बेसिक छोट्या लोकांसाठी आपला हा जो प्रोग्राम आहे, फ्री प्रोग्राम आहे सॅटरडेचा, तो छोट्या लोकांसाठी. समजा तुम्ही सॅलरी आहे तुमचं, तर पगाराचं जे आहे, जे एम्प्लॉयर लोक असतील म्हणजे जे मालक लोक असतील ते एम्प्लॉईला सॅलरी देत असताना त्यांचा प्रोफेशन टॅक्स देखील कापून घेत असतात आणि काही प्रमाणात इन्कम टॅक्स देखील कापून घेत असतात. पण यासाठी तुम्हाला ते फॉर्म्स देत असतात, बरोबर. तर त्या फॉर्म्समध्ये तुमचे काही डिडक्शन आहेत का, तुम्ही नव्या रिझिमप्रमाणे टॅक्स फाईल करणार आहेत की जुन्या रिझिमप्रमाणे टॅक्स फाईल करणार आहेत, हे तुम्ही त्याच्यात मेन्शन करून त्या पद्धतीने तुमच्या वजावटी वगैरे ज्या आहेत त्या त्यांना द्यायच्या असतात. त्यानंतरच एम्प्लॉयर जो आहे, तुमचा मालक जो आहे कंपनीचा, तो त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करून तुमचा टॅक्स कापून घेईल. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मार्च महिन्यानंतर रिटर्न भरायला जाणार, ज्यावेळेस इन्कम टॅक्सचे फॉर्म अवेलेबल होतील त्यावेळेस तुम्हाला काय होईल, त्यांच्याकडून म्हणजे तुमच्या मालकाकडून फॉर्म नंबर 16 घ्यायचा आणि त्याच्यातले असलेलं इन्कम आणि डिडक्शन वगैरे जे आहेत ते तुम्ही सगळं त्याच्यामध्ये मॅच करून नंतर तुमचं रिटर्न फाईल करू शकता, बरोबर. याच्यानंतर
तुम्हाला कुठली कुठली कागदपत्रे सोबत ठेवायची आहेत रिटर्न भरत असताना छोट्या लोकांसाठी. मोठ्या लोकांचं जे आहे त्यांचं ऑडिट वगैरे जे होत असतं त्यांनी देखील बुक्स ऑफ अकाउंट जे आहे ती प्रॉपर मेंटेन केली पाहिजे. काय होतं, ऐन वेळेस जे आहे आता सगळं कॉम्प्युटराइज झाल्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की सगळ्या गोष्टी या सोप्या झाल्या आहे, काही नाही लगेच फास्ट होऊन जातं सगळं काम. कॉम्प्युटराइज जरी झालेलं असलं सगळं काम तरी काय होत असतं, कॉम्प्युटराइजमुळे तुमचं काम सोपं झालं आहे पण ते वेळेत मेंटेन करणं हे तुम्हाला जमलं पाहिजे. नाहीतर काय होतं, ऐन वेळेला ऐन सप्टेंबर महिन्यात काही लोक तर सप्टेंबर महिन्यात ऑडिट धरून बसतात. सप्टेंबर महिन्यात काही लोक जुलै महिन्यात सॅलरी रिटर्न 30 तारखेला, अक्षरशः 30 तारखेला फॉर्म नंबर 16 माझ्याकडे येतात काही, सर आज एवढं करा ना माझं रिटर्न, प्लीज प्लीज माझं रिटर्न आज होऊनच झालं. आणि आधी लोकांचं काय करायचं आम्ही हा प्रश्न असतो. प्रत्येक कन्सल्टंट, ॲडव्होकेट, CA यांना खूप बर्डन असतं आणि तुम्ही ऐन वेळ जाऊन जी धावपळ करतात ना त्यामुळे काय होतं, तुम्हाला लेट फी लागते. आता ह्या गोष्टीला सुद्धा तुमच्या ही जी धावपळ आहे ही कमी करायसाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने अजून एक सेक्शन आणला आणि त्याच्यामध्ये काय केलं, एक छोटासा शब्द टाकला, लेट फी. लेट फी मध्ये काय केलं, उत्पन्न तुमचं 5 लाखाच्या आत 1,000 रुपये भरा, 5 लाखाच्या वर 5 ते 10,000 रुपये, बरोबर. मग त्यानुसार तुम्हाला ती लेट फी भरावीच लागते. तुम्हाला असं वाटत असेल की नाही भरले तर नाही चालणार, ती भरावीच लागते. त्याची डिमांड येईल तुम्हाला. जर तुम्ही आज रिटर्न पेएबल म्हणून टाकून दिलं, समजा नंतर भरायचं म्हणून, तरी तुम्हाला ती भरावीच लागेल. जरी टॅक्स 0 येत असला तरी तुम्हाला भरावं लागेल. जर तुमचं उत्पन्न बेसिक एक्झम्पशन लिमिटपेक्षा कमी असेल तर त्याच वेळेस ती नाही भरावं लागत. अदरवाईज तुमचं बेसिक एक्झम्पशन लिमिटपेक्षा जर उत्पन्न जास्त आहे तर तुम्हाला लेट फी ही भरावीच लागेल. आणि मग लेट फी न भरावी लागावी यासाठी तुम्ही तर सॅलरीड असाल तर 31 जुलैच्या आत काम करा आणि ऑडिट वगैरे असेल तर 30 सप्टेंबरच्या आत काम करा. काही बाबतीमध्ये इन्कम टॅक्स जे आहे काही अशा असतात, भूकंप वगैरे झाला किंवा इतर काही प्रॉब्लेम्स असले, इलेक्शन वगैरे अशा काही गोष्टी जर आल्या त्यामध्ये, सरकारी अडथळे इतर काही गोष्टींमुळे, तर त्यावेळेस काय असतं, डेट एक्सटेन्शन होऊन मिळते. कधी वेबसाईट प्रॉब्लेम असला वगैरे तर त्या केसमध्ये तुम्ही थोडंफार वाचू शकतात उशिरा गेले म्हणून. पण तसं न करता तुम्ही वेळेत टॅक्स रिटर्न भरलं गेलं पाहिजे. तुम्हाला खूप वेळ असतो, एप्रिल, मे, जून, जुलै, ज्यांना जुलै 31 जुलै आहे, ज्यांना सप्टेंबर त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, म्हणजे तुम्हाला जवळजवळ 6 महिने भेटतात ना. 6 महिने तुम्हाला रिटर्न भरायचं इन टाइम. एवढा वेळ देऊन जर तुम्ही लेट फायलिंग करत असाल तर त्याला काहीच अर्थ नाही, बरोबर. तर तुम्ही वेळेत रिटर्न भरावं हीच तुमच्यासाठी योग्य शिकवण, असं मी म्हणेल. योग्य शिकवण मिळावी प्रत्येकाला म्हणून इन्कम टॅक्सने अजून एक सेक्शन आणलाय, लेट फी. त्याच्यानंतर तुम्ही जी कागदपत्र आहेत, तुमचे उत्पन्नाचे जेवढे स्रोत आहे तेवढे तुम्ही कलेक्शन करा. त्याचं व्यवस्थित अकाउंटिंग मेंटेन करा की माझ्याकडे सॅलरीपासूनचं उत्पन्न आहे, इतर काही उत्पन्न आहे, बँक स्टेटमेंट आहेत, त्याचं व्याज आहे, अजून काही तुमचे कुठे इन्व्हेस्टमेंट असेल शेअर्स वगैरेमध्ये, त्याचं काही डिव्हिडंड आलेला असेल तर तो देखील उत्पन्नात दाखवा. काही व्याज असेल ते दाखवा. कोणाला उसनवारीने पैसे दिले असतील त्याचं काही व्याज मिळत असेल तर ते दाखवा. व्याज जर जास्त दिलं गेलं असेल, त्याचा TDS कापला असेल तर ते मेन्शन करा. ह्या सगळ्या गोष्टी, तुमचा TDS कापला गेला आहे की नाही ते फॉर्म नंबर 16 आहे त्याच्यामध्ये चेक करा. ह्या सर्व गोष्टी चेक केल्यानंतर तुम्ही रिटर्न फाईल करा. कारण काय होतं, फॉर्म नंबर 26ES, फॉर्म नंबर 16 हे तुम्ही पाहून घ्या. फॉर्म नंबर 16ची डिटेल्स तुम्हाला 26ESला ऑनलाईन तुमचं इन्कम टॅक्स पोर्टलला लॉग इन करून तुमच्या पॅन नंबरने, त्याला एक युजर नेम जो आहे तुमचा पॅन नंबर असतो आणि पासवर्ड तुम्हाला स्वतः क्रिएट करायचा असतो. याआधी तुम्ही ऑनलाईन फाईल केले असेल तर तो तुम्हाला माहीतच असेल, आणि नसेल माहिती तर तुमच्या CA कन्सल्टंटला विचारून तो लॉग इन करून पहा. स्वतः तुम्ही तो चेक करून घ्या. तुम्हाला नसेल शक्य तर त्यांना सांगा की तो मॅच करून घ्या. कारण काय होतं, बऱ्याचदा तुम्ही शेवटच्या दिवशी गेल्यावर ते काही पॉसिबल होत नाही आणि त्यानंतर मग तुम्हाला मिसमॅच झालेला आहे. मग त्यावेळेस काय, रेक्टिफिकेशन करा, चेंज करा रिटर्न भरलेलं, रिवाईज रिटर्न करा. ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास तुम्हाला वाढत असतो, बरोबर. आता समजा तुम्ही एवढं सगळं केलं
किंवा काही याच्यातलं राहून गेलं, काही तुमचे डिडक्शन असतील ते योग्य दाखवले नसतील. समजा तुम्ही डिडक्शन घेताय आणि त्याच्या तुमच्याकडे रिसिटच नाही किंवा डिडक्शन बोगस दाखवले, तर अशा वेळेस तुम्हाला खूप जास्त त्रासदायक होऊ शकतं. त्यामुळे तुमच्याकडे जी डॉक्युमेंट्स आहे तेच दाखवा. विनाकारण इन्कम टॅक्सच्या भानगडीत जास्त पडू नका. कारण काय होईल, तुम्ही जेवढा कर चोरी करायला जाणार, समजा आज तुम्हाला वाटलं, मी 100 रुपयाचं उदाहरण दिलं, जसे 100 रुपये आज तुम्ही वाचवायला गेले टॅक्सचे की नको आज भरायला, पुढे जाऊन त्रासदायक ठरणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला असं वाटत असेल काय होतं, वर्ष गेलं, टॅक्स भरला गेला, रिटर्न भरलं गेलं. वर्ष 2 वर्षासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काम करत नाही. जर त्यांना तुमची स्क्रुटिनी लावायची असेल तर तुम्हाला 100% नोटिसा येतीलच. आणि त्या कुठे येतील, तुमच्या रजिस्टर ईमेल आय डीवर. त्यामुळे प्रोफाईलला जाऊन एकदा तिथं कुठला मेल आय डी रजिस्टर आहे तो पण पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याच्यावर येणारे सगळे कम्युनिकेशन लक्षात येईल. तर CA कन्सल्टंटचा असेल तर तो आजच बदलून घ्या, म्हणजे पुढे काय होणार आहे ते तुम्हाला लक्षात येईल. की आली एखादी नोटीस तर तुम्ही पाहून त्याला सांगू तरी शकता, बाबा रे ही नोटीस आली आहे, बघा याचं काय कंप्लायन्स करता येईल. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. यानंतर समजा काही चुकी सापडली तुमची, तर मग इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काय करेल, तर आहे ना चुकीला शिक्षा. इन्कम टॅक्समध्ये दंड आहे, इंटरेस्ट आहे. मग तुम्हाला जास्तीचं व्याज, जास्तीचा दंड हे सगळं भरून ती सगळी गोळाबेरीज पुन्हा करायची, पुन्हा सगळं दप्तर काढायचं आणि मग त्याच्यानंतर ते भरायचं, त्याचा कंप्लायन्स करायचा आणि मग शांत बसायचं. मग एवढ्यावर होईल का? नाही. पुन्हा डिपार्टमेंटला जर असं वाटलं तर त्यावेळेस पुन्हा ते केस रिओपन होऊ शकते. असंही असतं बरं का. म्हणून एकदाच सुरुवातीलाच प्रॉपर रिटर्न भरा आणि टेन्शन मुक्त व्हा, असं माझं म्हणणं आहे. यानंतर इन्कम टॅक्समध्ये मी म्हटलं जसं ऑनलाईन सोर्स आहेत सर्व इन्कम टॅक्सकडे, आणि सर्व ऑनलाईन झाल्यामुळे इन्कम टॅक्सला जेवढेही सोर्स आहे ते सर्व शासकीय यंत्रणेच्या ताब्यात आहे. आणि इन्कम टॅक्स देखील शासकीय यंत्रणाच आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. सर्व राज्य सरकार, केंद्र सरकार यांचे जेवढे काही विभाग आहेत, जिथे जिथे तुम्ही व्यवहार करत असाल, तुम्ही बँकेत व्यवहार करतात तिथे तुमचं आधार कार्ड दिलं आहे, पॅन कार्ड दिलं आहे. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पॅन कार्ड दिलेलं आहे ती सर्व ट्रान्झॅक्शन इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दिसतात. त्यांच्याकडे त्या सर्व ट्रान्झॅक्शनचं रिपोर्टिंग असतं. त्याच्यामुळे तुम्ही गैरसमजात राहू नका, विनंती आहे. त्याच्यानंतर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं, पे लेटर म्हणून केला असेल, टॅक्स नंतर भरायचा म्हणून, तर तो टॅक्स भरून टाका, नाही तर पुन्हा डिमांड येईल. ई-व्हेरिफिकेशन राहिलं असेल रिटर्नचं करायचं तर ते ई-व्हेरिफाय करून टाका. ई-व्हेरिफिकेशन तुमचा आधारला जो मोबाईल नंबर रजिस्टर असतो त्याच्यावर OTP येतो आणि त्याच्यावरून तुमचं रिटर्न ई-व्हेरिफाय होत असतं. मागचं काही राहिलं असेल तर ते देखील चेक करून घ्या, लॉग इन करून ते देखील ई-व्हेरिफाय करून घ्या. ते देखील काही वेळेस कंडोनेशन रिक्वेस्ट टाकून तुमचं होऊन जातं. नसेल झालेलं आधी तर ते देखील चेक करून घ्या. यानंतर आहे की आपल्याकडे जे आहे ना टॅक्सच्या बाबतीत भीती खूप जास्त आहे आणि गैरसमज जे आहेत ते त्यापेक्षाही जास्त आहेत. गैरसमजच जास्त आहे भीतीपेक्षा. कारण गैरसमज हे कसे येतात, अरे मी तो टॅक्स भरला होता ना, तर त्याच्यात काय झालं, काहीतरी वेगळंच भरलं गेलं आणि मग आली नोटीस आली तर त्याचं कंप्लायन्स करा ना. ते भीतीसारखं काय कारण आहे? इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला काहीतरी वेगळं दिसलं असेल तुम्ही जे रिटर्न फाईल केलेलं आहे, बरोबर, आणि त्यांच्याकडे जो डेटा आहे, कारण त्यांच्याकडेही सोर्स आहे. जसं तुम्हाला एकदा संधी दिली ना, स्वतः डिक्लेअर करा सगळं उत्पन्न, स्वतः रिटर्न फाईल करा, तुम्ही जे केलं त्याची ते पडताळणी करणार आणि पडताळणीमध्ये काही त्रुटी आढळल्या तर त्यावेळेस तुम्हाला नोटीस येणार. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्या त्रुटी आढळल्या म्हणून गैरसमज पसरवत फिरू नका. कारण काय होतं, जर त्रुटी आढळल्या असेल तर त्या करेक्ट करून घ्या. जो टॅक्सेस असेल तो भरा.
असंच माझं म्हणणं आहे. यानंतर काय होत असतं, जर तुम्ही डिडक्शन वगैरे चुकीच्या पद्धतीने घेतले असतील, काय असतं, बऱ्याचदा आपल्याला माहीत नाही अशा गोष्टी काही लोक सजेशन देतात. अरे ते असं केलं मी, पण त्याच्याने काही झालं नाही, पण मी एकाकडे गेलो ना, त्याने माझं पूर्ण रिफंड करून दिला. काही लोकांचा असतो TDS कापलेला. बहुतांश अशा गोष्टी सॅलरीच्या बाबतीत होता, किंवा काही कॉन्ट्रॅक्टर वगैरे असतील, तर माझं GSTचा रिफंड, इन्कम टॅक्सचा रिफंड, त्याच्याकडे गेलो, त्याने ना पूर्णच्या पूर्ण रिफंड करून दिला. रिफंड करून दिला म्हणजे काही त्याने काही वेगळं काही केलं असेल का, काय दाखवलं असेल, त्याच्या अगेन्स्ट काही डिडक्शन्स वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याने दाखवल्या असतील. त्या तुमच्याकडे होत्या का? असतील तर ठीक, आणि नसतील तर असं बोगस डिडक्शन तुम्ही दाखवलं, त्याच्यामुळे बऱ्याचशा अशा प्रॅक्टिस करणाऱ्या लोकांवर देखील केसेस इन्कम टॅक्सने केलेल्या आहेत. हे देखील तुम्ही लक्षात घ्या. तुमचं आजचं जे सुख आहे ना, तुम्हाला वाटतंय की अरे अरे माझा खूप सारा रिफंड होता, तो येऊन गेला अकाउंटला, तेव्हा मजा वाटते. थोडा रिफंड मिळाला म्हणून, किंवा पूर्णच्या पूर्ण मिळाला म्हणून. आणि ज्या वेळेला इन्कम टॅक्सच्या नोटिसेस येतात त्यावेळेस त्याचा कंप्लायन्स करत करत थकता तुम्ही. मग त्यावेळेस नाकी नऊ येतात की हे तर नव्हतं, ते तर नव्हतं, मग भरा दंड. मग त्याच्यावर दंड भरण्यापेक्षा जो आहे ना त्या पद्धतीने योग्य रिटर्न आहे. तुम्हाला भरपूर काही गोष्टी आहे इन्कम टॅक्समध्ये. तुम्ही योग्य पद्धतीने जर योग्य सल्लागाराचा सल्ला घेतला ना, तर तुम्हाला 100%, मी सांगतो 100%, तुम्ही योग्य कर नियोजन आजच करा आणि त्यानंतर रिटर्न फाईल करा. आणि जो येत असेल ना नियमाने, तुम्ही आज तुमचं CA कन्सल्टंट सेकंड ओपिनियन घ्या, त्यानंतर रिटर्न फाईल करा, काय अडचण आहे. सेकंड ओपिनियन घेऊन तुम्हाला जर टॅक्स तुमचा वाचणार असेल आणि लिगल पद्धतीने वाचणार असेल, तर का तुम्ही भानगडीत पडताय. आणि एखादा म्हणत असेल नाही खूपच वाचतो, तर अजून एक ओपिनियन घ्या. काय असतं, प्रत्येक व्यक्ती परत्वे नॉलेजमध्ये फरक असतो. मी असं म्हणत नाहीये की मी खूप हुशार आहे किंवा मी खूप ज्ञानी आहे. एक सेकंड ओपिनियन घ्यायला काय अडचण आहे तुम्हाला, घेतलं पाहिजे कधीही. डॉक्टर असू द्या, वकील असू द्या. कारण बऱ्याचदा आपल्या समाजात अशी चर्चा असते की डॉक्टर आणि वकील जर चांगले भेटले तर त्या व्यक्तीचं कल्याण होत असतं. म्हणजे ज्याला डॉक्टर चांगला मिळाला त्याची तब्येत आणि हेल्थ आपण जे म्हणतो ती चांगली असते, आणि ज्याला वकील चांगला मिळाला त्याचं कायदेशीर जे मॅटर्स असतील ते सगळे चांगल्या पद्धतीने हँडल होत असतात. तर याकडे देखील तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आता तुम्हाला असंही वाटत असेल की इन्कम टॅक्स 1-2, काही लोक असे आहेत जी सांगतात 3 वर्ष झाले ना, आता काही तुम्हाला काही येणार नाही, आता काही टेन्शन घेऊ नका. असं अजिबात नाही आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमची स्क्रुटिनी ओपन करू शकते, त्यांच्याकडे अधिकार आहेत. आणि ते कसे काय हे सेक्शन वाईज सांगण्यात काही नाही. तुम्हाला एक जस्ट आज आपला जो आहे तो आयकर कायद्याची उजळणी म्हणून मी हा भाग घेतलेला आहे आजचा. आणि आज सुरुवात केली पुन्हा बऱ्याच बॅकलॉग नंतर आपण, कारण काही सेशन जे आहेत ते काही इंटरनेटमुळे त्याच्यामुळे आमच्याकडे थोडे प्रॉब्लेम्स होते, त्याच्यामुळे ते थांबलेले होते. तर आता जे आहे ते इथून पुढे आपण प्रत्येक शनिवारी जो आहे सेशन तो कंटिन्यू घेत जाणार आहे संध्याकाळी 8 वाजेला. तर टॅक्स दंड याच्यावर बोलत होतो आपण. आणि दंड वगैरे जो आहे तो तुम्हाला त्यावेळेस मग भरावा लागतो चुकीच्या पद्धतीने रिटर्न्स फाईल केल्यानंतर. बरोबर. आता तुम्ही योग्य रिटर्न भरलं आणि काय होतं काही वेळेस आपण सगळं काही एकदम व्यवस्थित आहे तरी देखील काही वेळेस इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला असं वाटू शकतं की काहीतरी इन्कम एस्केपिंग, म्हणजे काहीतरी इन्कम लपवलं आहे का असं वाटू शकतं. किंवा रँडमली सिलेक्शन असतं काही पॅनचं, त्याच्यात तुमचं सिलेक्शन झालं आणि तुम्हाला नोटीस आली, तर त्याच्यात घाबरून जाण्यासारखं काहीही नाही आहे. तुम्ही ऑनलाईन त्याचा कंप्लायन्स करू शकता. घाबरून न जाता पूर्णपणे योग्य जो आहे तुमचा तो कंप्लायन्स करा. काही घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला ऑफिसला जायची देखील गरज नाही.
सर्व जे आहे फेसलेस झालेलं आहे इन्कम टॅक्स. काही वेळेस तुम्हाला जर समजत नसेल, काही नसेल, तुम्ही ऑफिसला जाऊ शकता. असं काही नाही की तुम्ही गेलंच नाही पाहिजे इन्कम टॅक्स ऑफिसला. पण फेसलेस असेसमेंट झाल्यामुळे सर्व आकारणी अधिकारी जे आहेत ते ऑनलाईन, तुमचं जे असेसमेंट आहे सर्व ऑनलाईन होतं. तुम्हाला सर्व कंप्लायन्स जे आहे ते ऑनलाईन करायचे इन्कम टॅक्सचे. त्यामुळे तुम्हाला ऑफिसला जायची आणि पाय दुखवायची काही गरज नाही, पेट्रोल पाणी खर्च करायची गरज नाही. फक्त जो कंप्लायन्स असेल तो ऑनलाईन तुमच्या पोर्टलला लॉग इन करून तिथून तुम्ही करू शकता. आता बऱ्याचदा ज्यावेळेस हे झालं होतं, कॅश डिपॉझिट बऱ्याच लोकांनी भरली होते, नोटबंदी झाली त्यावेळेस, तर त्याचा देखील कंप्लायन्स जो आहे तो त्यांच्या पोर्टलला ऑनलाईन केला, तर त्यांना काही जायची गरज पडली नव्हती इन्कम टॅक्स ऑफिसला. तर त्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन कंप्लायन्स करू शकता. पण त्या बाबतीतलं तुम्हाला योग्य नॉलेज आहे का? असेल तर तुम्ही स्वतः देखील करू शकता, नसेल तर कोणाची मदत घेऊन, एक्सपर्टची मदत घेऊन तुम्ही ते काम करू शकता. यानंतर दंड झालं. त्यानंतर तुम्ही समजा चुकीचं रिटर्न भरलं गेलं तर त्याला काय, तर दुरुस्त करता येईल. त्याला तुम्ही रिवाईज करू शकता आणि रिवाईज रिटर्न तुम्ही त्यानंतर भरू शकता. रिवाईज रिटर्नसाठी एक त्यांनी मुदत दिलेली आहे स्पेसिफाईड, त्या मुदतीतच तुम्ही रिवाईज रिटर्न देखील भरलं गेलं पाहिजे. त्यानंतर TDS वगैरे जे आहेत कापलेले, ते योग्य कापलेले आहे की नाही हे तुम्ही फॉर्म नंबर 16/26 ला चेक करून घेऊ शकता. आणि ज्यांना TDS कापून घेण्याची जबाबदारी त्यांनी देखील ते वेळेत कापून समोरच्याच्या अकाउंटला जमा देखील केले पाहिजे. नाहीतर टोरस सारख्या काही कंपन्या, टोरस किंवा इतर दुसऱ्या काही कंपन्या येतात, कमिशन वाटतात लोकांना, TDS कापत नाही, TDS पण खाऊन जातात आणि पळून जातात. असं बऱ्याच केसेसमध्ये होतं. फेसलेस सिस्टीम आलेली आहे इन्कम टॅक्सकडून. याच्यामध्ये ही काही म्हणजे आता लेटेस्ट नाही आलेली, त्यालाही 3-4 वर्ष झाले, 2015 पासून, 15 नाही, फेसलेस आलेला आहे एक 4-5 वर्ष, 3-4 वर्ष. कारण असेसमेंट वगैरे जे आहे त्या फार काही लोकांच्या लागत नाही बऱ्याच केसेसमध्ये, जर योग्य रिटर्न फाईल केलेला असेल तर. पण तुम्ही योग्य रिटर्न फाईल केलंच पाहिजे आणि टॅक्स देखील योग्य भरला पाहिजे. यासाठीच प्रयत्न आहे. आपण जे लाईव्ह सेशन घेत असतो ना, त्याच्यामध्ये तुम्हाला इन्कम टॅक्स आणि इतर जे कायदे आहेत, इन्कम टॅक्स, आणि मी ॲडव्होकेट असल्यामुळे काय, माझ्याकडे इन्कम टॅक्स सोबत इतर कायद्यांचं देखील नॉलेज आहे. आणि ते असल्यामुळे फक्त इन्कम टॅक्सच नाही तर इतर जे देखील कायदे आहेत त्या संदर्भात देखील एक छोटे छोटे मुद्दे घेऊन मार्गदर्शन करत असतो. तर त्यासाठी या आधीची जी काही लाईव्ह सेशन्स जी होती ती थोडी आमच्याकडे थोडा टेक्निकल सपोर्ट किंवा टेक्निकल काही इन्स्ट्रुमेंट जी होती ती योग्य नव्हती. त्याच्यामुळे थोडा व्हिडिओ क्लिअरिटी म्हणा किंवा व्हॉइस ह्या गोष्टीचा थोडा फरक पडलेला. पण आता आम्ही तो सेटअप संपूर्ण योग्य पद्धतीने केलेला आहे आणि तुम्हाला चांगलं व्हिज्युअल किंवा स्क्रीन वगैरे दाखवता यावी याचं देखील आम्ही आता नियोजन करतोय पुढच्या सेशनपासून, की ते देखील तुम्हाला योग्य पद्धतीने स्क्रीनवर दाखवून की काही स्लाईड वगैरे काही दाखवता येतील यासाठी देखील आमचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे तुम्हाला जे आहे ना की योग्य मार्गदर्शन कसं करता येईल जास्तीत जास्त आणि जास्तीत जास्त लोकांचं नॉलेज कसं वाढवता येईल यावर आमचा भर आहे. म्हणून आम्ही याला एक आम्ही टायटल देखील दिलं आहे, आयकर साक्षरता अभियान. ते इन्कम टॅक्स बद्दल जनजागृती आणि इन्कम टॅक्स सोबतच इन्कम टॅक्स मध्ये येणार जसं सक्सेशन पार्ट झाला, HUFचा पार्ट झाला, त्याचं डिवायडेशन, HUF असेल तर त्याचं डिवायडेशन, त्याच्यामध्ये ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याचं काय काय होतं, मग इन्कम टॅक्समध्ये त्याचं काय होईल, ह्या सर्व गोष्टी. त्याच्यानंतर गिफ्ट असेल तर इन्कम टॅक्समध्ये त्याचा काय फायदा होईल, किंवा गिफ्ट असेल तर त्याच्यावर इन्कम टॅक्समध्ये गिफ्ट आलं, मिळणाऱ्याकडे काय, देणाऱ्याकडे काय, त्याच्या केसमध्ये त्याच्या रिटर्नमध्ये काय करावं लागेल, ह्या सर्व ज्या गोष्टी याच्या आधीचे जे सेशन झाले त्याच्यामध्ये मी सांगितल्या. पण आता पुन्हा काही जे सेशन्स आहेत ते आपण अजून त्याला थोडं म्हणतो ना आपण पॉलिश करून योग्य पद्धतीने
अजून कसं चांगलं प्रभावीपणे मांडता येईल आणि तुम्हाला ते जास्तीत जास्त कसं समजेल इतक्या सोप्या भाषेत एकही सेक्शन न वापरता कुठलाच सेक्शन मी सांगणार नाही, पण तुम्हाला माहिती संपूर्ण मिळेल. तुम्हाला गुगल करायची गरज नाही, काहीच नाही. तुम्हाला जेवढी माहिती माझ्याकडून देता येईल ना तेवढी मी देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. फक्त लाईव्ह सेशनला जे आहे ते तुम्ही प्रत्येक शनिवारी जसा अगोदर होता 8 ते 9 या वेळ, तसं आता देखील आम्ही तोच प्रयत्न करतो की प्रत्येक शनिवारीच तो त्याच पद्धतीने 8 ते 9 मध्येच जर आपल्याला सुरू करता आला तर त्याच्यासाठी आजचा जो सेशन आहे तो आम्ही कॅमेरे वगैरे जे सेटअप आहेत त्याच्यावर आज जो आहे तो सुरुवात केलेला आहे आणि त्या अनुषंगाने सुरुवात चांगलीच दिसते आहे. आणि मी देखील पाहतोय, तुम्ही पाहत असाल की व्हॉइस क्लिअरिटी आणि व्हिडिओ क्लिअरिटी जी आहे ती दोघंही देखील म्हणजे तुम्हाला पाहताना देखील असं कंटाळवाणं नको वाटायला, त्यासाठी आम्ही तो प्रयत्न केलेला आहे, बाकी काही नाही. आता काय होतं याच्यामध्ये अजून एक मुद्दा आहे, तो सांगावासा वाटतो. ज्या लोकांचं ई व्हेरिफिकेशन बाकी असेल, जे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं आहे पण ई व्हेरिफिकेशन बाकी आहे, ई व्हेरीफाय करायचं बाकी, तर त्यांनी काय करायचं आहे, ऑनलाईन लॉग इन करून आणि ई व्हेरीफाय करून घ्यायचं. जर ई व्हेरीफाय झालेलं नसेल त्याला आता 30 दिवसाची मुदत आहे. अगोदर ती मुदत 90 दिवसाची होती ई व्हेरीफाय करून घेण्याची, म्हणजे जवळजवळ 3 महिने. आता ती मुदत 1 महिन्यावर आलेली 30 दिवसा. तर ती मुदत तुम्ही लक्षात घ्यायची आहे, नाहीतर काय होतं तुमचं रिटर्न भरलंच गेलेलं नाही असं म्हणून ते बाद होऊन जाईल आणि मग तुम्हाला पुन्हा रिटर्न भरायची संधी आहे का, मुदतही निघून गेलेली. त्यावेळेस नोटीस येईल त्यावेळेस रिटर्न भरा, म्हणजे सगळी गोळाबेरीज तुम्ही जेवढी मेहनत घेतली रिटर्न फाईल करायसाठी ई व्हेरीफाय न केल्यामुळे ती सगळी तुमची धुळीत जाईल. म्हणून ई व्हेरीफाय जर केलेलं नसेल तर ते करा. 15 तारखेपर्यंत काही लोकांनी रिटर्न भरलेले असतील, जानेवारीच्या मुदत होती म्हणून, तर त्यांनी ते जे आहे ते रिटर्न ई व्हेरीफाय करून घ्या. ज्यांचे राहिले असतील, ज्यांचं टॅक्स भरायचं असेल ते भरून घ्या, ज्यांचे ॲडव्हान्स टॅक्स भरायचे असतील त्यांनी देखील भरा. आणि प्रत्येक गोष्टीचा कंप्लायन्स जो तुम्ही वेळेत केला, कारण इन्कम टॅक्समध्ये ना एक टाइम बाउंड आहे प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक गोष्टीची एक मुदत ठरवून दिली. इतर कायद्यांमध्ये आहे पण त्याला काही वेळेस काय होतं दखतं, त्याला आपण काय म्हणतो मुदतीचा अर्ज, मुदत वाढवून मिळण्यासाठी काही अंशी इन्कम टॅक्समध्ये आहे डिले माफ व्हावा म्हणून. पण काय होतं ज्या रिटर्न्स भरण्याच्यासाठी ज्या डेट्स आहे ना त्याच्यामध्ये डिले माफ वगैरे ह्या गोष्टी येत नाही. त्याच्यामध्ये ज्यावेळेस नोटिफिकेशन येतं की मुदत वाढलेली आहे तर तेव्हाच तेवढीच मुदत वाढलेली होते. म्हणून इन्कम टॅक्सचं जे काम आहे ते तुम्ही योग्य वेळेत आणि मुदतीतच केलं पाहिजे, बरोबर. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा इन्कम टॅक्स रिटर्न भरत असताना. आज मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की इन्कम टॅक्स जे आहे, इन्कम टॅक्स का भरावा, सरकारसाठी भरू असं वाटत असेल किंवा सरकारसाठी भरतो असं वाटत असेल तर हे साप चुकीचं आहे. टॅक्स जो आहे तो आपल्या स्वतःसाठी आपण भरतो. तुम्हाला शंका येत असेल ना कुठेही की तुम्ही जो भरलेला टॅक्स आहे तो कुठेतरी वेगळ्या कारणासाठी वापरला जातोय किंवा जी काही प्रशासन यंत्रणा आहे ती योग्य तुमच्या टॅक्सचा उपयोग करत नाही आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती अधिकार आहे ना, विचारा त्यांना कुठे पैसे खर्च केले, ते सांगतील तुम्हाला. तुम्हाला अधिकार आहे, तुम्हाला वाटतंय ना तर ते विचारा आणि ते सांगायला बांधील आहे. हे पैसे कुठे खर्च झाले, तुम्हाला महापालिकेत वाटत असेल महापालिकेला विचारा, इतर प्रशासकीय यंत्रणा त्यांना विचारा, इन्कम टॅक्सला वाटत असेल इन्कम टॅक्सला विचारा पैसे कुठे खर्च होत आहे. तुम्ही माहिती अधिकार दिला आहे, त्यामध्ये देखील तुम्ही अर्ज करून ते देखील काम करू शकता की तुम्हाला असं वाटत असेल. पण तुम्ही आधी काय माहिती का, आधी आपण आपले कर्तव्य पार पाडले, तुम्ही योग्य रिटर्न भरलं, योग्य सगळं केलंय, त्यानंतर तुम्ही प्रत्येक गोष्ट ही सरकारी यंत्रणेला विचारू शकता. आणि ती विचारण्यासाठी तुम्हाला माहिती अधिकार दिलेलाच आहे. एक स्पेशल कायदा केलेला आहे, त्यामध्ये तुम्ही एक छोटासा अर्ज मिळतो, झेरॉक्सच्या दुकानावरही कुठेही मिळून जातो तो. त्याला एक 10 रुपयाचं तिकीट लावायचं आणि त्याच्यात जी माहिती तुम्हाला पाहिजे आहे ती तुम्ही विचारू शकता. त्याचं देखील तुम्हाला टेन्शन नाहीये की मी टॅक्स भरला आणि मग माझं काही चुकीचं होतंय का. हे तुम्ही स्वतः देखील पडताळणी करून पाहू शकता की तुमचे पैसे सरकार योग्य वापरते आहे का नाही.
यावर देखील तुम्ही लक्ष ठेवू शकता. यासाठी सरकारनेच ती सोय आणलेली आहे, असं काही नाही आहे. कारण काय असतं, सरकारी यंत्रणा जी आहे ती सर्वांसाठी आहे, सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी आहे. इन्कम टॅक्समध्ये मी जसं म्हटलो की इन्कम टॅक्समध्ये कुठल्याही जाती धर्माच्या याच्यावर तुम्हाला कुठलंही आरक्षण दिलं जात नाही. इन्कम टॅक्समध्ये आरक्षण नाही. त्यामुळे इन्कम टॅक्समध्ये पर्सन, जी संकल्पना दिली आहे पर्सन खाली, कंपनी, फर्म, इंडिव्हिज्युअल, HUF, त्यासाठी स्पेशल टॅक्स रेट दिलेले आहेत. त्या टॅक्स रेट, त्याला लागू असलेले स्लॅब रेट हे तपासून तुम्ही योग्य पद्धतीने रिटर्न भरलं पाहिजे. यासाठीच आपण तुम्हाला जास्तीत जास्त टॅक्स कायद्याबद्दल माहिती व्हावी म्हणून आपण हे सेशन जे आहे फ्री सेशन 8 ते 9 ह्या वेळेमध्ये राबवतो आहेत. इतर कायद्यांची तुम्हाला मी बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करेल जसं जसं प्रिपरेशन होईल. आणि काही जे आमचे पेड सेशन आहेत, जसं की तुम्हाला इन्कम टॅक्स रेड म्हटल्यावर बऱ्याच लोकांना अशी धडकी भरत असेल. तसा इन्कम टॅक्समध्ये रेड हा शब्द कुठे दिलेला नाही आहे. त्याला इन्कम टॅक्समध्ये दिलाय सर्च आणि ज्यावेळेस सर्च होतो तो सीज करायचा, म्हणजे सीजर, सर्च कन्वर्टेड इनटू सीजर. सर्च आणि सीजर ह्या ज्या गोष्टी आहे याच्यावरती आम्ही पेड सेशन देखील चालवत असतो. तर पेड सेशनला कोणाला यायची इच्छा असेल त्यामध्ये सेक्शन्स, प्रोसिजर ह्या सर्व गोष्टी डिटेल एक्सप्लेन आम्ही केलेल्या आहेत. 1 दिवसाचा सेशन आहे. ह्या येत्या 9 तारखेला म्हणजे 9 फेब्रुवारीला तो नाशिकमध्ये घेण्याचं आमचं नियोजन आहे. त्यामध्ये इन्कम टॅक्स, GST यांचं कोरिलेशन, तुम्हाला असणारं बर्डन आणि त्या संदर्भात असणाऱ्या इन्कम टॅक्स कडून होणारी रेड, म्हणजे सर्च सीजर, इन्कम टॅक्स कडून रेड केव्हा होते, का होते, यामागची सविस्तर कारणं आणि ती शोधून सर्व त्याचा कसे झाले, या आधीचे काय झाले, त्या संदर्भातल्या सगळ्या भरपूर साऱ्या केसेस या संदर्भात संपूर्ण तुम्हाला नॉलेज दिलं जातं. त्यानंतर एक स्पेशल नोट्स आहेत ज्या मी स्वतः अभ्यास करून आमच्या टीमने, मी आणि आमच्या टीमने अभ्यास करून तयार केलेल्या आहेत. त्या देखील तुम्हाला त्या सेशनमध्ये देण्यात येतात. त्यामध्ये बेकायदेशीर असं काही देखील नाही. टॅक्स कायद्यामध्ये ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीनेच फक्त तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे अशा सगळ्या गोष्टींना तुम्हाला फेस करावं लागतं. ते होऊ नये यासाठी त्या नोट्स देखील आहेत. आणि तुम्हाला अवेअर करणं, जास्तीत जास्त जागरूकता घडवून आणणं हाच आमचा उद्देश आहे. याच उद्देशाने आम्ही तो जो प्रोग्राम आहे तो देखील राबवत आहोत. तर ज्यांची इच्छा असेल त्यांनी 8482992611 ह्या नंबरवर संपर्क करायचा आहे, म्हणजे तुम्हाला अजून जास्तीची जी माहिती आहे ती देखील मिळेल. चला, आजचा सेशन इथेच संपवतो. आजचा सेशन तुम्हाला आवडला असेल कारण आम्ही बऱ्याच टेक्निकॅलिटी गोष्टी यामध्ये कॅमेरा, व्हिज्युअलिटी, व्हॉइस ह्या गोष्टींकडे थोडं फोकस करून प्रयत्न केला होता सुधारणा करायची. तर तुम्हाला आवडला असेल याची आशा करतो. जय हिंद, जय भारत.